बरेच लोक ते वॉटर कंडिशनर वगैरे वापरतात आहेत, तेही टेक्नॉलॉजी चांगली आहे पण ती महाग आहे. किंवा ती टेक्नॉलॉजी लिमिटेड पाण्यासाठी ठीक आहे की बाबा 1000 लिटर दिवसाला, 2000 लिटर दिवसाला, 5000 लिटर दिवसाला पाणी लागतं, तिथे ती टेक्नॉलॉजी चालते. पण जिथे शेतीमध्ये मिनिटाला काही 1000 लिटर पाणी मोटर उपसते तिथे ते टेक्नॉलॉजी एकदम महाग जाते, प्लस त्याचा मेंटेनन्स जास्ती राहतो. मग अशा पाण्यासोबत ठिबक कशी करायची, तर थोडी हलकी ठिबकचा वापर करायचा. म्हणजे एकाच वेळेस एका एकरला 50-60 हजार रुपयाची ठिबक टाकण्यापेक्षा जी आमची आधी 11,500 रुपयात यायची, आता 13-14 हजार रुपयात एक पॅकेज येतं, ते वापरायचं. जिथे 50-60 हजाराची ठिबक तुमची 4-5 वर्ष साथ देते किंवा मग 2-3 वर्षानंतर चोकअप होऊन जाते, तर चोकअप फक्त नळ्या होतात, तुमचे पाईप वगैरे खराब नाही होत, तर फक्त नळ्या बदलवल्या की परत तुमची ठिबक नव्याने सुरू होते. तर अशा रीतीने तुम्ही जर प्लॅनिंग केलं तर तुम्ही क्षारयुक्त पाणीसुद्धा तुमच्या ठिबकसाठी वापरू शकतात.